राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र सुरूच आहे। लातूर आणि अमरावतीमध्ये कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे। अमरावतीमध्ये नशीदपूरच्या सुधीर गावंडे यानं तर लातूरमध्ये अण्णाराव शिंदे यांनी गळफास लावून जीवनयात्रा संपवली। सुधीरवर बँक ऑफ महाराष्ट्राचं 2.5 लाख रुपयांचं कर्ज होतं। पीक कर्ज पुनर्गठित करून नवीन पीक कर्जाची तो मागणी करत होता, मात्र ती फेटाळल्यानं त्यानं आत्महत्या केली। तर लातूरच्या अण्णाराव शिंदेवर खासगी सावकाराचं 3 लाख आणि डीसीसी बँकेचं 60,000चं कर्ज होतं, मात्र सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शिंदे यांनी आत्महत्या केली। गावंडे मुळशी तालुका शेतकरी आहेत। त्यांना मागच्या वर्षी बँक ऑफ महाराष्ट्राने 2,32,000 रुपये कर्ज दिलं होतं आणि ते बँकेमध्ये 2दा-3दा जाऊन आले। तर पुनर्गठनासाठी त्यांनी विनंती केली। त्यांचं पुनर्गठन करण्यात उशीर झाला, बँकेने पुनर्गठन वेळेमध्ये केलं नाही आणि काल त्यांनी आत्महत्या केली। इतके बेजबाबदार आणि माजलेले आहेत बँकांचे मॅनेजर की त्यांना शेतकऱ्याबद्दल काहीच वाटत आणि तो अपमान सहन न झाल्यामुळे त्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली आणि त्याच्यामुळे तो ब्रँच मॅनेजर आत्महत्येसाठी संपूर्णतः जबाबदार आहे आणि त्याच्यामुळं त्याला जोपर्यंत अटक होत नाही, त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही 306चा, तोपर्यंत आम्ही आणि आमचे कार्यकर्ते इथून उठणार नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।